हेलो फ्रेंड्स, चलो आज अपन जो है तो मराठी व्याकरण का जो भाग है, सबसे इम्पॉर्टंट भाग स्वर और व्यंजन, स्वर आणि व्यंजन हा मराठी व्याकरणाचा भाग आहे, तो आज आपण बघणार आहोत. चला तर समजून घेऊया आपण मराठी व्याकरणाचा भाग स्वर व व्यंजन. स्वर व व्यंजन. मग व्यंजनात स्वर मिळाल्याशिवाय अक्षरे तयार होत नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काय म्हणतात? शब्द असं म्हणतात. पूर्ण अर्थाने बोलणे म्हणजेच वाक्य होय. तसेच मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत. आता ते कशा प्रकारे विभागले गेले तर त्यामध्ये 12 स्वर, 2 स्वरादी आणि क्ष व ज्ञ हे जे आहे ते 2 जोडाक्षरे आहेत. हेही आपल्याला स्वर व व्यंजने समजून घेण्याअगोदर समजून घेणं गरजेचं आहे. मग स्वर म्हणजे काय? जे वर्ण उच्चारताना मुखातील कोणत्याच अवयवाला स्पर्श न करता उच्चारले जातात त्याला आपण काय म्हणतो? वर्ण असं. तर त्याला आपण स्वर असं. तसेच स्पष्ट उच्चाराचे जे काही वर्ण आहेत त्याला सुद्धा काय म्हणतात? स्वर असे म्हणतात. म्हणजेच काय? जे वर्ण उच्चार होत असताना तोंडातील कोणत्याच अवयवाला काय होत नसेल? स्पर्श होत नसेल किंवा जे वर्ण स्पष्ट उच्चारले जातात त्याला स्वर असं म्हटलं जाते. मग हे स्वर कोणते आहेत? ते जे स्वर आहेत ते 12 स्वर आहेत. चला तर मग ते 12 स्वर आपण समजून घ्या. कोणते ते? अ, आ, इ, ऊ, ऊ आणि ळू, ए, ऐ, ओ, औ हे एकूण 12 स्वर आहेत. बरं, त्याचप्रमाणे एकूण मुळाक्षरामध्ये किती वर्ण आहेत? तर 48 आहेत. त्या 48 विभागणी कशी आहे? त्यामध्ये 12 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजने. या 12, 2 आणि 34 म्हणजे स्वर, स्वरादी आणि व्यंजने यांची मिळून हे 48 या वर्णांची काय तयार होऊन जाते? या ठिकाणी मुळाक्षरे ही जी आपली किती उजळणी जी काही 12 कडी आहे ती तयार होत असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या स्वराचे प्रकार किती पडतात? तर 5 प्रकारात या स्वराची विभागणी होते. यामध्ये जे 5 प्रकार आहेत ते कसे आहेत बघा, या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. स्वर जे आहेत काही आखूड उच्चार करणारे काही स्वर आहेत, आखूड उच्चार होणारे, जसं अ, इ, उ, ऋ आणि ळू या स्वरूपाचे. त्याचप्रमाणे काही स्वर दीर्घ स्वर आहे की ज्याचा उच्चार जो आहे तो थोडा दीर्घ म्हणजे लंबा होतो. त्यामध्ये कोणते आहेत? तर त्यामध्ये आ, इ, उ, ए, आई, ओ आणि औ हे जे आहेत हे दीर्घ स्वर आहेत. त्यानंतर काही सजातीय स्वर आहेत. म्हणजे काय? ज्यांचे तोंड सारखे आहेत, जे दिसायला सारखे आहेत, जसं की अ, आ, इ, ई, ओ, ऊ, ए, आई, ओ, औ हे सारख्या तोंडाचे स्वर आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच काही विजातीय स्वर आहे. म्हणजे काय? वेगवेगळ्या तोंडाचे असणारे, जसे की अ आहे, उ आहे मोठा, आ आहे आणि आई आहे. हे काय आहे? वेगवेगळ्या तोंडाचे असणारे स्वर आहेत. यांना विजातीय स्वर असं म्हणतात. त्यानंतर काही संयुक्त स्वर आहेत बघा. म्हणजेच काय? संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वरापासून तयार होणारे स्वर कोणकोणते आहेत तेही आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. जसं की ए हा स्वर कशापासून तयार होतो माहिती का? आ अधिक ई आणि मोठी ई यापासून तयार होतो. त्यानंतर आई बघा, उच्चार होत असतानाच आ, ई, ई म्हणजे आ म्हणजे अधिक ई आणि किंवा मोठा ई सुद्धा आहे. त्यानंतर ओ बघा, ओ कशापासून तयार होतो? अ अधिक उ, लहाना उ आणि मोठा उ यापासून तयार होतो. त्यानंतर आहे औ. आता औ हा जो काही वर्ण आहे, हा जो स्वर आहे, हा कशापासून तयार होतोय बघा? आ अधिक
आपला आहे ना ऊ आणि मोठा ऊ यापासून हा तयार होत असतो. म्हणजे असे एकंदरीत किती स्वराचे प्रकार पडतात? 5. म्हणजे आखूड स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर जे या ठिकाणी आपण बघतो आहे. ओके.